Hello, good morning, Nitin. Hi, sir. Good morning. Morning. So, just will लास्ट याच्यामध्ये काही डाऊट, काही डिफिकल्टी, अश्विनी, नितीन? No, sir. Okay. सो आपल्याला गिट मध्ये आणखी एक टॉपिक कव्हर करायचा होता. जस्ट वी वॉन्ट टू कव्हर वन मोर टॉपिक. सो आपण बेसिकली बघितलं होतं की रेपो कशी क्रिएट करतोय, रेपो कशी क्लोन करतोय, त्यानंतर आपण ब्रँच कशी क्रिएट करायला लागलो, पुश कसं घेतोय, पुल कसं करतोय. सो पुल नाही बघितलेलं, सॉरी, आपण पुश केलेलं आहे. सो सपोज आता मी डेस्कटॉपवर प्रोजेक्ट अमेझॉन होतं, बरोबर आहे. सो इथे मी आपण लास्ट टाइम जर आपण बघितलं तर आपण एक फाईल ऍड केलेली होती याच्यामध्ये, बरोबर आहे. एक लॉग इन पेज नावाची फाईल ऍड केलेली होती. सो इथं आता बघा, मी मास्टर ब्रँचवर आहे, मी दिसते का तिथे ती फाईल? Yes. आहे का फाईल ती? एल एस केल्यानंतर इथं कॅन वी सी द फाईल? ABC. Yes. नाही नाही, abc.txt नव्हती, आपण फाईल ऍड केलेली डिफरंट होती. दिस इज नॉट abc.txt. लॉग इन पेज समथिंग फाईल आपण ऍड केलेली होती ना. लॉगिन ची हाँ नव्हती, सर, ती लँग्वेज टेस्ट हा, लैंग्वेज केलेली टेस्ट लँग्वेज, होती. हा, लँग्वेज Yes. राईट 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 राईट. सो ती फाईल आहे का? नो. लोकल आलेलं नाही. लोकलला आलेली नाही. ती कुठं आहे? तुमच्या रिमोटवर आहे. जर आपण रिमोट. इथं येस. जर गिटहबला गेलोत, गिटहबला जर आपण अमेझॉन प्रोजेक्टवर गेलोत, सो अमेझॉन प्रोजेक्टच्या मास्टर ब्रँच मध्ये आपण बघू शकतो ती लँग्वेज पेज टेस्ट नावाची फाईल आहे. पण ती फाईल तुमच्या लोकलवर आहे का? नो. नाही, राईट. सो लोकलवर आपल्याला फाईल घेण्यासाठी काय करावं लागेल? कुठली कमांड यूज करावी लागेल? क्लोन हं? नाही, क्लोन आपण फर्स्ट टाइम ज्यावेळेस रेपो आपण फर्स्ट टाइम आपल्या लोकलवर नसती ती रेपो, त्यावेळेस आपण क्लोन करतो. आता ऑलरेडी रेपोजिटरी आहे आपल्याकडे, बरोबर आहे. यस ओके. मग परत परत क्लोन फर्स्ट टाइम करायची ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्याकडे, ज्यावेळेस फक्त रिमोटवर रेपोजिटरी आहे, लोकलवर नाहीये, तर त्यावेळेस घेतानाच फक्त क्लोन करायची. आता परत परत क्लोन करण्यात मजा आहे का? ओके. इथे आपल्याला पर्टिक्युलर फाईल करायची आहे, नॉट अ होल पर्टिक्युलर प्रोजेक्ट, नाही, राईट? आता जे काही चेंजेस झालेले असतील त्या रेपोवर, आणि ते रेपोवरचे चेंजेस आपल्याकडे नाहीयेत, ते चेंजेस आपल्या मशीनवर आहेत का? गिटहबवर आहेत, पण आपल्या लोकलवर आलेत का ते चेंजेस? आपण बघा, आता मास्टर ब्रँच मध्ये गेलो, मास्टर ब्रँच मध्ये आहे का ते?
मास्टर मध्ये आहेत ना. हो. येस, मर्ज केलेली आहे आकाशने. नाही, येस. मास्टर मध्ये आहेत, पण आपल्या लोकलच्या मास्टर मध्ये आहेत का? नो नो. आपण जी ब्रँच दुसरी ब्रँच यूज केलेली होती, राईट? त्या ब्रँच वरून आपण चेंजेस पुश केलेले होते. कुठली ब्रँच होती ती? न्यू ब्रँच 1 का Branch 2 होती? 2 होती आय गेस. जर Two. मी इथं git checkout न्यू ब्रँच 2 केलं. आता जर आपण एलएस केलं तर तुला ती फाईल दिसते, राईट? येस. आणि हे आपण पुश केलेले चेंजेस, राईट? हे जे चेंजेस आहेत आपण चेंजेस हे पुश केलेले होते. आणि ते मास्टरमध्ये मर्ज पण झाले GitHubवर. कुठं? हे चेंजेस आपण पुश केले. Yes. पुश केलेले चेंजेस GitHubवर ह्या मास्टर ब्रँचमध्ये मर्ज पण झाले. पण ज्यावेळेस तुम्ही आता गिट चेकआउट करताय, कशावर? तुमच्या मास्टर ब्रँचवर. सो मास्टर ब्रँचवर चेकआउट केल्यानंतर तुम्हाला ती फाईल दिसत नाहीये कुठली? Language लँग्वेज page. पैकी, Add केलेली. येस. राईट. मग ही फाईल कधी येणार तुमच्याकडं? कशी येणार? हाऊ टू गेट दॅट फाईल? तुम्हाला काय करावं लागेल? ते तुमचं मास्टर, तुमच्या लोकलवरचं मास्टर आणि रिमोटवरचं मास्टर दोन्ही सिंक करावे लागतील की नाही? Yes. दोन्ही सिंक्रोनाइज करावे लागतील की नाही? येस. मग इथं आपल्याला काय ऑप्शन आहे? कुठली कमांड यूज करावी लागेल? गिट काय करायला लागलो मी? गिट पुल करतोय मी. काय करतोय? गिट पुल करतोय. सो बघा, गिट पुल केल्यानंतर आपल्याला आपण इथे बघू शकतो. एक फाईल इथे ऍड झाली का? तुमच्या मास्टरमध्ये हे ओरिजिन मास्टर काय झालंय? ऍड झालंय आणि त्याच्यामध्ये एक फाईल आली. आली का एक? येस. आता जर आपण एलएस केलं, काय झालं? गिट पुल कमांडनं काय झालं? सिंक्रोनाइज झालं. तुमची जी मास्टर रेपो आहे तुमच्या लोकलवरची आणि गिटहबवरची मास्टर रेपो दोन्ही काय झाल्या? सेम आहेत? सेम कंटेंट आहेत दोन्हीकडे आता? येस. सपोज आपण आता गिट ब्रँच केलं. सो तुमच्या लोकलवर ही ब्रँच आहे, तिकडं आपण डिलीट केलेली आहे. ही ब्रँच दिसते. जर आपल्याला ही ब्रँच डिलीट करायची असेल तर आपल्याकडे कमांड कुठली डिलीट करण्यासाठी? Git branch गिट ब्रँच minus -d Definitely. आणि ब्रँच नेम. काय ब्रँच नेम? ब्रांच 2. न्यू ब्रँच 2. सो ब्रँच काय झाली? delete. डिलीटेड. सो आपण जर आता बघितलं, कारण ऑलरेडी त्या ब्रँचवरचे कंटेंट आलेले आहेत तर तुमच्या त्या दिवशी आकाशने ज्यावेळेस PR अप्रूव्ह केलं होतं, रिव्ह्यू केलं, त्यावेळेस पण डिलीट केलेली होती ना तिकडून केली त्याच्यात. तिकडून आपल्या लोकलवर तशीच होती हा, ना. लोकल. ओके. मग तिथं डिलीट झाली. आपण गिटहबवर गेली तर तुला आता गिटहबवर 2 ब्रँच नाहीत दिसणार तुला. इथे एकच ब्रँच दिसते. येस. वी कॅन सी दॅट ओनली सिंगल ब्रँच इज देअर. एकच ब्रँच आहे आता तुझ्या. 2 ब्रँच अर्लियर होत्या, पण आपण ती ब्रँच काय केलेली? एक ब्रँच डिलीट केलेली. सो सध्या एकच ब्रँच आहे, राईट? पण आपल्या लोकलवर होत्या ना ब्रँच. ब्रँच 1 आहे, ब्रँच 2 आहे, ते मास्टर आहे. पण आपल्याला लोकलवरली पण ती ब्रँच डिलीट करायची होती. सो हे आपण काय केलं? डिलीट केलं. आता आपल्याला आता हे झालं मेन आपल्याला गोष्टी कुठल्या लागतात? पुल करता आलं पाहिजे, पुश करता आला पाहिजे कोड, नवीन ब्रँच क्रिएट करता आली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण काम करणार आहेत. आता सगळ्यात आणखी महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला काय लागतं, की सपोज दोघं जण 2 पर्टिक्युलरली सपोज आकाश आणि अश्विनी दोघं जण एखाद्या फीचरवर काम करतायत. सेम फीचरवर काम करतायत. सेम फीचरवर काम करतायत म्हणण्यापेक्षा आपण सपोज इथे कन्सिडर करा, की डॅशबोर्ड पेज आहे Amazonचं आणि Amazonच्या डॅशबोर्ड पेजवरच दोघं जणांचं पण काम चालू आहे. दोघांचं पण काम कशावर चालू आहे? Amazonच्या डॅशबोर्ड पेजवर. मग डॅशबोर्ड पेजवर काम चालू असल्यामुळं काय होतं इथं?
की दोघांना एकाच फाईलमध्ये जे काही डॅशबोर्ड पेज डॉट स्पेक डॉट जेएस असेल त्याच्यामध्ये काम करावं लागेल? येस. हं? कारण दोघांचंही सपोज वेगळं काम करायचं. सपोज इथं अश्विनीला सांगितलेलं आहे, की हे जे इथले कंटेंट आहे ते कंटेंट व्हेरिफाय कर. हे सगळे डिस्प्ले होत आहेत की नाही हे चेक कर. आणि आकाशला सांगितलेलं आहे बॉटमला इथं जाऊन समथिंग हेडरमध्ये हे सगळ्या लिंक्स वगैरे आहेत का नाही आणि त्या ऍक्टिव्ह आहेत की नाही किंवा ह्याच्यातले कुठले ब्रोकन आहेत हे चेक करायला सांगितले. म्हणजे 2 वेगळे आपण इथं कामं सांगितलेले आहेत. पण पेज कुठलं आहे? पेज कुठलं आहे? डॅशबोर्ड पेज. सेम पेज. म्हणजे दोघं जण काम कशात करायला लागलेत? सेम पेज. सेम पेजवर. हां, सो दोघं जण सेम पेजवर काम करायला लागलेत. मग सेम पेजवर काम करताना आपल्याला काय करावं लागेल मग फर्स्ट ऑफ ऑल की पर्टिक्युलरली सपोज एखादी फाईल आहे. एक फाईल म्हणजे जसं की इथं आपण एक फाईल घेतली होती जसं एक हे तयार केलेलं होतं. तसं मी काय करतो जस्ट टाईम गो मी इथे एक फाईल आता मास्टरवरच मी काय करायला लागलो एक फाईल क्रिएट करतो. Just I'm going to add one file file.txt टेक्स्ट नावाची एक टेक्स्ट फाईल मी काय करायला लागलो इथे ऍड करायला लागलो. हा आता फाईल आपण इथे ऍड specific did not just we ठीक आहे. मी ते काय करायला लागलो इथं जातो आणि एक फाईल काय करतो मी इथं ऍड करतो. आय एम गोइंग टू ऍड वन फाईल. न्यू मध्ये चाललो आणि एक फाईल ऍड करायला लागलो. टेक्स्ट फाईल ऍड करतो. त्याला मी नाव दिलं फाईल नावाचं. फाईल डॉट टी म्हणजे टेक्स्ट फाईल आहे म्हणून याला आपण फाईल डॉट टी नाव आलं याचं. आता याच्यामध्ये काही कंटेंट वगैरे आहेत का? काही कंटेंट ऍड केलेत का आणखी आपण? नाही. नो. सो जस्ट आपण काही हॅलो हाय असे 1-2 लाईन मी इथे ऍड करतो, सेव्ह करतो. सो आता आपण इकडे बघितलं आपल्याला ही फाईल दिसेल राईट. ही फाईल आहे. सो मी इथं काय करायला लागलो इथे ऍड करतो. फाईलचं नाव काय फाईल डॉट टी कमिट करतो. या फाईलला काय करायला लागलो मी git commit -m. सो माझा पहिला कमिट आहे या फाईलसाठी म्हणून मी इनिशियल कमिट म्हणून मी मेसेज द्यायला लागलो इथं. आता आपण एक फाईल काय केली क्रिएट केली ऍड केली आणि कमिट केली राईट. पुश केले काही चेंजेस नो. आता मी काय करतो जस्ट आय एम गोइंग टू बी स्विच टू अनदर ब्रँच. मी एका नवीन ब्रँचवर काय करायला लागलो स्विच करायला लागलो. git checkout -b new conflict ब्रँच म्हणून मी ब्रँचला नावच द्यायला लागलो कॉन्फ्लिक्ट ब्रँच म्हणून. जस्ट आय एम गोइंग टू बी गिव्ह एक्झाम्पल त्या ब्रँचचं नावाचं काय कॉन्फ्लिक्ट ब्रँच म्हणून आपण तिला नाव दिलं. ठीक आहे. सो आता काय करायचंय की इथं ह्या ब्रँच मध्ये जर आपण गेलो तर ती फाईल आहे का फाईल 1.txt आहे फाईल.txt सॉरी आहे Yes. येस. आहे राईट. सो कारण आपण त्या मास्टर मध्ये जे काय होतं त्याच्यापासून आपण ही ब्रँच काय केलेली
मास्टर ब्रांच पासूनच आपण ही ब्रांच क्रिएट केली, राईट? येस. मास्टर मधले जे काही कंटेंट आहेत ते सगळे इथं आलेत. हं? आता मी काय करतो, जस्ट त्या फाईल मध्ये चाललो मी. हं? या फाईल मध्ये जातो आणि मी जस्ट आय एम गोइंग टू ऍड सम कंटेंट. इथं हॅलो होतं, राईट? मी काय करतो, हॅलो फ्रॉम कॉन्फ्लिक्ट ब्रँच, असं मी ह्याच्यामध्ये काय केले, चेंजेस केले. सेम फाईल मध्ये चेंजेस केलेत का? सेम फाईल मध्ये चेंजेस केलेत का? सेम फाईल मध्ये चेंजेस केलेत का? कारण मी कुठल्या दुसऱ्या फाईल मध्ये मी चेंजेस केले. सेमच फाईल आहे सर. सेमच फाईल आहे, राईट? येस. सो मी काय करायला लागलो, चेक करतोय, मग फाईल मॉडिफाईड झाली इथं. येस. पण स्टेजिंग नाही झाली. येस. तो अनट्रॅक्ड मध्ये आहे. सो परत मी काय करायला लागलो, गिट ऍड. त्या फाईलला काय केलं मी, ऍड केलं. ओके. इथे पर्टिक्युलर फाईल नेम द्यायचं. फाईल नेम दिलं की ऍड फाईल डॉट येस. टेक्स्ट. गिट कमिट -m. मेसेज देतो मी आता, कुठल्या ब्रँच पासून एडिट केलं, एडिट फ्रॉम कॉन्फ्लिक्ट ब्रँचने मी इथं काय केलेलं, एडिट केलेलं. आता आपण हे एडिट केलं, कमिट केलं, राईट? आता हे दोन्ही फाईल मध्ये काय झालेलं आहे, कमिट झालेले आहे, राईट? दोन्ही म्हणजे एकाच फाईल मध्ये दोन ब्रँच मधून वेगळे वेगळे चेंजेस आहेत, राईट? राईट? येस. येस. आता जर आपण मी काय करायला लागलो, मी गेलो मेन ब्रँच मध्ये, सपोज आता मी गेलो कुठं, मास्टर ब्रँच मध्ये आपल्या. कुठं गेलो मी, मास्टर ब्रँच मध्ये गेलो. आणि मास्टर ब्रँच मध्ये तर ऑलरेडी आपण काही चेंजेस केलेले होते. जर आपण आता इथं ls केलं आणि ती फाईल मी ओपन केली, कुठली, फाईल डॉट टीएक्सटी, जर सपोज मी इथे कॅट कमांडनं फाईल डॉट टीएक्सटी ओपन केली, तर ते ओल्ड चेंजेस आहेत का त्याच्यामध्ये, आपले ओल्ड जे आहेत ते चेंजेस आहेत, राईट? येस. जे कॉन्फ्लिक्ट ब्रँचने जे चेंजेस क्रिएट केलेले होते ते आहेत का? नो. नाही, राईट? सपोज आता मी ही जी फाईल आहे, ही फाईल मी काय करतो, पुश करतो. हे चेंजेस काय करतो मी, पुश करतो. आता इथे बघा, मला ब्रँच वगैरे नाव द्यायची गरज नाही, कारण मी मास्टर ब्रँच पुश करायला लागलो. तो युजर विचारेल, मी इथे युजर स्पेसिफाय करणार, कंटिन्यू करणार. आता हे चेंजेस जे आहेत हे मर्ज झाले. येस. हे चेंजेस काय झाले, मर्ज झाले. किंवा सपोज मी परत इथं ह्या फाईल मध्ये गेलो, आणि इथं अर्लियर काय केलेलं होतं आपण, हॅलो, आणि नंतर काय केलेलं होतं, फ्रॉम कॉन्फ्लिक्ट ब्रँच, राईट? किंवा मी येस. इथं म्हणतो फ्रॉम मेन ब्रँच किंवा मास्टर ब्रँच. मास्टर ब्रँच आहे, सो आपण इथं म्हणू मास्टर ब्रँच. सेव्ह करतो फाईलला, क्लोज करतो. आणखी आपण जर बघितलं तर फाईल काय झालेली इथं, मॉडिफाय झालेली. फाईल मॉडिफाय झालेली, ऍड करू, कमिट करू, edited from master
हं? आता सपोज ही जी आहे, ह्या फाईलमध्ये मला काय करायचंय किंवा ह्या ब्रांचमध्ये मला कॉन्फ्लिक्ट ब्रांच मर्ज करायची. मास्टरमध्ये काय करायची? कुठली ब्रांच मर्ज करायची? कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट ब्रांच मर्ज करायची. सपोज किंवा इथं मी git पुश केलं सपोज. जस्ट मी केलं. इथं git पुश करतोय. हे चेंजेस आता तुमचे मास्टरला गेले, राइट? हे चेंजेस कुठे गेले तुमचे? रिमोट रिपोजच्या मास्टर ब्रांच. रिमोट रिपॉझिटरीला इथं मास्टरला जर तुम्ही जाऊन बघितलं इथं. हं? रिफ्रेश करतो मी. इथे पी-आर वगैरे काय करायची गरज नाही पडली कारण तुम्ही मास्टरवरच डायरेक्ट चेंजेस केले. ते कुठं केलेले चेंजेस? मास्टर. सो हॅलो फ्रॉम मास्टर आलेले राईट. तुमची आता मला सांगा ही जी ब्रँच दुसरी जी ब्रँच आहे ती आपण पुश केली का आणखी? नो. कॉन्फ्लिक्ट ब्रांच. आता मी काय करतो त्या ब्रँचवर चेकआउट करतो. गिट ब्रँच कुठल्या ब्रँचवर चेकआउट करायचंय मला? न्यू कॉन्फ्लिक्ट. ओके मी ह्या ब्रँचवर काय केलं? चेकआउट केलं. आता मला काय करायचंय जी मेन ब्रँच आहे ती इथं मला मर्ज करायची. किंवा मी इथं काय करायला लागलो? पूल घ्यायला लागलो ह्या ब्रँचमध्ये. कुठल्या ब्रँचचा? तर बघा आता मला पूल घ्यायचा असेल किंवा ते चेंजेस मेन ब्रँचवरचे इथं फेच करायचे असतील, तर मला तो काय म्हणतोय, तर तुम्हाला ही ब्रँच आणखी तुमची वरती आहे का? रिमोटला आहे का ही ब्रँच? नो. नाही. म्हणून तो काय म्हणतोय, की हा यूज करा काय git branch -hyphen set upstream to origin ब्रँच आणि त्यानंतर काय हे ब्रँच तुमचा न्यू ब्रँच कॉन्फ्लिक्ट हे करा. तर त्या केसमध्ये तुमचं काय होईल तो म्हणतोय किंवा मी इथे यूज करतो कमांड डायरेक्टली git मर्ज कुठली ब्रँच आहे आपली? git checkout मास्टर आणि त्याच्यामध्ये मास्टरमध्ये मी ब्रँच काय करायला लागलो? मर्ज करायला लागलो होतो. मास्टरमध्ये कुठली ब्रँच मर्ज करायला होतो मी? न्यू कॉन्फ्लिक्ट. न्यू कॉन्फ्लिक्ट. तर न्यू कॉन्फ्लिक्ट करताना ज्यावेळेस मी मर्ज करायला लागलो, तर काय आलं? काय आले मला? मेसेज काय आला? कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट आला. म्हणजे इथं काय झालं, की दोन्ही फाईलमध्ये काय आहे? कॉन्फ्लिक्ट आहे. म्हणजे दोन्ही फाईल नाही, एकाच फाईलमध्ये काय आहे तिथं? कॉन्फ्लिक्ट आहे. आता कॉन्फ्लिक्ट आहे तर कुठल्या फाईलमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे? तर आपल्याला माहिती आहे आपण एकाच फाईलमध्ये काम केलेलं आहे, राइट? कुठल्या? फाइल डॉट टेक्स्ट. फाईल डॉट टेक्स्ट. आता जर आपण इथे गेलोत आणि फाईल डॉट टेक्स्ट ओपन केलं बघा फाईल डॉट टेक्स्ट मध्ये तुम्हाला काही स्पेशल कॅरेक्टर्स, हेड, समथिंग डिफरंट डिफरंट आलंय का हे? बघा आता फर्स्ट लाईनला आपल्याला इथं कॉन्फ्लिक्ट आहे, राइट? सो त्याच्या आधी वरती इथं काय आलं? हेड. आता तुम्ही काय दिलेलं होतं? हेड फ्रॉम मास्टर ब्रांच, मास्टरवरून आणि इकडून काय दिलेलं होतं? हेड फ्रॉम कॉन्फ्लिक्ट ब्रांच. हेलो फ्रॉम कॉन्फ्लिक्ट ब्रांच. सो आणि हा हाय मेसेज आला. सो हे कॉन्फ्लिक्ट ब्रांच कडून हे पुश झालेलं आहे. मास्टर ब्रांच कडून हे पुश झालेलं आहे. राइट? हेड म्हणजे मास्टर ब्रांच आणि ही जी आहे ती दुसरी तुमची कॉन्फ्लिक्ट ब्रांच. सो हेड कडून मास्टर कडून हे पुश झालेलं आहे, हे पुश झालेलं आहे. आता तुम्हाला काय पाहिजे? कुठला कोड तुम्हाला पाहिजे? दोन्ही कोड पाहिजे, एकच कोड पाहिजे. सो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत म्हणजे हे कॉन्फ्लिक्ट जोपर्यंत एका फाईलमध्ये
सेम लाईन मध्ये जर काही चेंजेस आले तर त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो की कॉन्फ्लिक्ट आलं. आणि हे कॉन्फ्लिक्ट येतच ज्यावेळेस आपण सेम मल्टिपल ब्रांच मध्ये काम डेव्हलपर्स करतो. असतील, हा मल्टिपल टेस्टर्स असतील, सायमल्टेनियसली काम करत असतो, एखाद्या सेम फीचरवर 2-3 जण काम करायला लागलो, तर त्या केसमध्ये काय येणार आहे तुम्हाला, कॉन्फ्लिक्ट येणारच आहेत. जसं की मी सांगितलं तुम्हाला, की एक्झाम्पल आपण बघितलं, की डॅशबोर्ड पेजवर भलेही फीचर आपले डिफरंट असतील, भलेही फीचर आपले काय असतील, डिफरंट. अश्विनी काम करायला लागली फुटरवर, आकाश काम करतोय हेडिंगला तिथे काही. पण आपण लोकेटर आपण बघा, स्टार्टिंगला काय करतो, पेज ऑब्जेक्ट मॉडेल यूज करायला लागलो. तर इनिशियली वरती पेज लोकेटर्स ठेवायला लागलो. येस. आता दोघांनी मास्टरचा पूल घेतला, दोघांनी लेटेस्ट मास्टर घेतलं, त्याच्यापासून त्यांनी दोघांनी डिफरंट ब्रांचेस क्रिएट केल्या. हा मग आता सेम लाईनलाच जिथं एक्झिस्टिंग लोकेटर संपले असतील तिथूनच काय करायला लागले, अश्विनी पण लोकेटर ऍड करायला लागली, आकाश पण लोकेटर ऍड करायला लागला. म्हणजे ते सेम लाईनवर डिफरंट कंटेंट यायला लागले, राईट. ओके. दोघं जण एकाच फाईलमध्ये काम करतात. आणि मग एकाचा कोड काय झाला, मर्ज झाला. सपोज अश्विनीचा कोड काय झाला, अश्विनीचं फीचर लवकर झालं, अश्विनीनं कोड काय केला, मर्ज केला. आता ज्यावेळेस आकाश कोड मर्ज करायला लागलाय त्यावेळेस ते आकाशनं घेतलेलं जे मास्टर होतं आणि आताच जे मास्टर अपडेट झालेली आहे ब्रँच, त्याच्यामध्ये चेंजेस आहेत त्या फाईलमध्ये. येस. मग ज्यावेळेस आता आकाश घ्यायला लागलाय म्हणजे आकाश काय करतोय, त्याच्या ब्रँच मध्ये आधी मास्टर मर्ज करायला लागलाय. जे आता आपण स्टेप केली की नाही, ओके. आपण काय केली इथं, आपण गेलो तर आपण कुठल्या ब्रँच मध्ये, ह्या कॉन्फ्लिक्ट ब्रँच मध्ये. आणि गिट मर्ज काय, सॉरी मास्टर मध्ये काय करायला लागलो, गिट मर्ज न्यू कॉन्फ्लिक्ट, जी ब्रँच आहे ती मर्ज करायला लागलो. तर ती ब्रँच मर्ज करताना आपल्याला काय भेटले, किंवा असं पण करू शकतो आपण त्या ब्रँचवर जाणार आणि गिट मर्ज मास्टर म्हणणार. काय म्हणणार, ह्याच्या वाईस वर्सा आपण कुठल्या ब्रँच मध्ये जाणार, न्यू कॉन्फ्लिक्ट मध्ये जाणार आणि वी आर गोइंग टू बी डू गिट मर्ज मास्टर म्हणणार. गिट पुल घेणार आपण आधी आणि गिट मर्ज मास्टर म्हणणार. पुल घ्यावा लागतो लेटेस्ट. मग येस. आपण ज्यावेळेस असं म्हणलं की आपल्याला काय भेटणार इथं, विल गेट, आपण कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट आपल्याला काय भेटायला लागली, कॉन्फ्लिक्ट भेटली. मग कॉन्फ्लिक्ट आले रे बाबा, आले की मग आपल्याला ते कॉन्फ्लिक्ट त्या फाईलमध्ये जाऊन काय करावं लागतं, रिझॉल्व्ह करावे लागतात. मग त्याच्यासाठी काय स्टेप्स आहेत, हाऊ टू रिझॉल्व्ह दॅट कॉन्फ्लिक्ट. सो आपल्याला इथं काय करावं लागेल, इथं जाऊन जर बघितलं आपण तर ह्या फाईलमध्ये कॉन्फ्लिक्ट आहेत, बघितलं आपण इथं, वी कॅन सी दॅट देर इज द कॉन्फ्लिक्ट. मग काय करणार, कसं कॉन्फ्लिक्ट हे करणार आपण, कॉन्फ्लिक्ट आहे त्या फाईलमध्ये, राईट. मग आपल्याला दोन वेनं कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करता येतात. एक तर त्या फाईलमध्ये जाणे, जसं की आपण आता या फाईलमध्ये गेलो, इथं फाईल आपण ओपन केली, फाईलमध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला पाहिजे आता कुठलं पाहिजे, कुठले कंटेंट पाहिजेत, दोन्ही कंटेंट पाहिजेत का पहिले वाला कंटेंट पाहिजे का सेकंड वाला कंटेंट पाहिजे, हे आपल्याला डिसाईड करावं लागतं. वी आर गोइंग टू बी डिसाईड. मग जर सपोज मला दोन्ही कंटेंट पाहिजेत तर मग आपण काय करणार, हेड हे जे स्पेशल कॅरेक्टर आहेत हे रिमूव्ह करणार, हे स्पेशल कॅरेक्टर इक्वल टू रिमूव्ह करणार, आणि हे पण इकडले हे जे स्पेशल कॅरेक्टर आहे ते पण मी, हे कॉन्फ्लिक्ट मेसेज जे होते. आता दोन्ही कंटेंट आहे तिथं, ओके. येस. दोन्ही कंटेंट आहेत, राईट. सो दोन्ही कंटेंट पाहिजेत, दोन्ही कंटेंट ठेवा. किंवा जे पहिला कंटेंट पाहिजे असेल पहिले कंटेंट ठेवा, सेकंड वाले डिलीट करा. सो आणि ह्या फाईलला सेव्ह करा. ह्या फाईलला काय केलं आपण, सेव्ह केलं. सेव्ह केलं. आता जाऊन आपण चेक केलं गिट स्टेटस. तर इथं आता फक्त 3-4 लाईन्सचा कोड आहे, बरोबर. इथं सपोज मल्टिपल लाईन्सचा कोड हा, असू दे ना, तर तुझा ते त्यावेळेस हेड लाईन बाय लाईन आपल्याला तिथं रिझॉल्व्ह वरती करायचं. मास्टरचा जो कोड असेल त्याच्या तिथं वरती हेड येतं. ओके. त्यानंतर जिथं कोड तुझा त्या मास्टरचा संपतो तिथे इक्वल टू ऑपरेटर येतात, आणि त्याच्या खाली जो कॉन्फ्लिक्ट ब्रँच मधला जो कोड असेल त्या नंबर ऑफ लाईन्सचा तो येतो. ओके. कितीही असू दे कोड.
मल्टिपल ठिकाणी असू दे, मल्टिपल ठिकाणी तसे दिसतात आपल्याला ते हेड जिथं जिथं कॉन्फ्लिक्ट आलेले आहेत ज्या ज्या नंबर ऑफ लाईन्स मध्ये तिथे. मग तुला तिथे जाऊन डिसाईड करायचंय तुला कुठला कोड घ्यायचा. ओके. हा मग आता आपण इथं काय करायला लागलो, आपल्याला जो होता जो आपण डिलीट केला त्याचे लाईन जे आपल्याला दोन्ही पाहिजे होता कोड म्हणून आपण दोन्ही काय घेतलं, दोन्ही ठेवला. जर सपोज आणि जे कॉन्फ्लिक्ट मार्कर्स म्हणजे ग्रेटर दॅन, इक्वल टू, लेस दॅन जे सिम्बॉल आहेत ते पण आपण काढून टाकले. राईट. ते मेसेज बी त्याच्यासोबत कमिट मेसेज जे होते ते पण आपण काढून टाकले. आता आपल्याला ती फाईल काय केली आपण ऍड करावी लागेल. ती फाईल आता अनट्रॅक्ड मध्ये आहे. येस. सो मग मी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी आपण मर्ज केले त्याच्यामुळे मास्टरच्या पुढे मर्जिंग म्हणून येते का? हा मास्टरच्या पुढे मर्जिंग म्हणून यायला लागली. आता काय करतोय गिट ऍड गिट कमिट करताना आपल्याला मेसेज द्यायची गरज नाही इथं. सो इथं बघ गेला तो फाईल मध्ये त्यानंतर मी हे WQ करतोय सेव्ह म्हणजे ह्या फाईल मध्ये इथं मेसेज आलाय अपडेट आपण केली फाईल. सो आपल्याला हे फाईल मध्ये कंटेंट जे आहेत चेंजेस टू बी कमिटेड सेव्ह अँड क्विट करायला लागलो. :WQ कोलन म्हणजे आपल्याला इथं हे करायचंय सो जस्ट वी आर गोइंग टू बी WQ म्हणजे सेव्ह करून क्विट करायचं. सो आणि कमिट केला आपण. त्यानंतर जर आपण आता रिफ्रेश केलं ब्रांच पुश करूत आपण आता. लेटेस्ट ती ब्रांच आपल्या ह्याच्यात मर्ज झालेली. सो ते चेंजेस आपण काय केले, पुश केले. आले का दोन्ही चेंजेस मास्टर मध्ये? येस. आणि ती ब्रांच मर्ज झाली मास्टर मध्ये. इथं आपण बघू शकतो न्यू कॉन्फ्लिक्ट ब्रांच काय झाली मास्टर मध्ये मर्ज झाली. आणि हिअर वी कॅन सी वी गेट द चेंजेस. सो या वेळेनं आपण काय बघितलं आपण, जर कॉन्फ्लिक्ट आलं, काय आलं कॉन्फ्लिक्ट आलं तर कॉन्फ्लिक्ट आपल्याला हे काय करता आलं पाहिजे, रिझॉल्व्ह करता आलं पाहिजे. सो ह्या काही आहेत हे जस्ट हिअर वी कॅन सी दीज आर द सम स्टेप्स. सो आपल्याला इमिडिएटली ज्यावेळेस आपण काय करत असतो प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, आपण काम करत असताना काय होतं कधी कधी 1-1, 2-2 दिवस लागतात एखादी स्क्रिप्ट डेव्हलप करायला. राईट. येस. 2 दिवस 3 दिवस. मग आपण जो लेटेस्ट आपण काय करतो, ज्यावेळेस आपण आपलं काम स्टार्ट केलं तर त्यावेळेस काय केलेलं असतं, जे लेटेस्ट मास्टर असतं ते पुल केलेलं असतं, आपण फेच केलेलं असतं आणि त्याच्यापासून म्हणजे पुल घेऊनच नवीन ब्रँच क्रिएट केलेली असते. बरोबर आहे. पण 2-3 दिवसामध्ये ते मास्टर अपडेट झालेले असते ना, बाकीच्या डेव्हलपरना काही ना काही चेंजेस काय केलेले असतात त्याच्यामध्ये येस. ऍड केलेले असतात. राईट. मग ते चेंजेस तुमच्या ह्याच्यामध्ये असतात का, तुमच्या ब्रँच मध्ये असतात का? No. नाही. मग आपल्याला प्रत्येक वेळेस काय करायचंय, डेली काम करत असताना ती ब्रँच मास्टर ब्रँच जी लेटेस्ट असेल ती आपल्याला काय करायची, आपण जसं की आता एक कमांड यूज केली होती की नाही, गिट मर्ज. कुठली कमांड यूज केली होती इथं, गिट मर्ज. जो मर्ज करायला लागलो आपण. सो जी ब्रँच आपल्याला म्हणजे आपण सपोज आता या ब्रँच मध्ये तर मास्टर आपल्याला काय करायचं, सपोज मास्टर आपल्या ह्याच्यामध्ये मर्ज करायचं. सो पूल घ्यायचा, मास्टरवर जाऊन पूल घ्यायचा, परत आपल्या ब्रँचवर यायचं आणि ती ब्रँच काय करायची आपल्याला, मास्टर ब्रँच आपल्यामध्ये काय करायची,
मर्ज करायची. सो ज्यावेळेस मास्टर मर्ज होईल तर लेटेस्ट मास्टरचे चेंजेस काय होतील आपल्याकडं आपल्या ब्रँचमध्ये येतील येस. आणि लगेच आपल्याला कॉन्फ्लिक्ट पण काय आहे नाहीये ते लगेच कळलं. जर असं आपल्याला कॉन्फ्लिक्ट नाही कळालं तर मग ज्यावेळेस आपण पीआर रेज करू म्हणजे आपण काय करू पुल रिक्वेस्ट गिट पुश करू ती ब्रँच पुश करू आणि पुश केल्यानंतर तिथे ऑटोमॅटिकली काय कळतं तो पीआर मर्जच करू शकत नाही तिथं काय येतं ज्यावेळेस आपण इथे जातो इकडे जातो पीआर आपला एखादा आपण रेज केला तर पीआर रेज केल्यानंतर काय होतं कोड कम्पेअर एरर दाखवतो सर. तिथे एरर दाखवतो सपोज इथे मी क्लोज मध्ये इथे गेलो सपोज कन्सिडर करा आणि हा पीआर कन्सिडर करा इथं जसं तुम्हाला दिसतं इथं डायरेक्टली मर्ज म्हणून इथं ऑप्शन ग्रीन मध्ये दिसत असतं इथं तर तसं इथं काय येतो एक एरर मेसेज येतो आता आपला चुकून राहायला बघायचा आपण बघायला पाहिजे होता तो सो तिथं काय येतो वी गेट अन एरर मेसेज म्हणजे ती मर्ज करू शकत नाही ती फाईल का जोपर्यंत तुम्ही काय करत नाहीत ते कॉन्फ्लिक्ट काय करत नाहीत रिझॉल्व्ह करत नाहीत त्या पण हे सर फाईलमध्ये जर मल्टिपल युजर सेम ब्रँचवर काम करत असेल त्याच वेळेस येईल ना असं सेम म्हणजे ब्रँचवर नाही हा सेम ब्रँचवर नाही सेम फाईलमध्ये हा सेम फाईलमध्ये सॉरी. हा सेम फाईलवर ज्यावेळेस तुम्ही काम करायला लागलं त्यावेळेस इश्यू येणार आहे आयदर नाही येणार तुमच्या डिफरंट डिफरंट फाईल्स असतील तर इश्यू येणार नाही हा इश्यू असं काही कंटिन्युअसली आपल्याला येत नाही ऑकेजनली येत येस येस. पण ते आपल्याला माहिती पाहिजे त्यावेळेस की आपण कसं टॅकल करायचं कसं मग कुठले कंटेंट मग आपल्याला ज्यावेळेस आपण कॉन्फ्लिक्ट मर्ज म्हणजे कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करतो ना त्यावेळेस दोघं तिघ जण पाहिजे जे अर्लियर ज्यानं काम केलेलं आहे त्या फाईलमध्ये त्याला पण घ्यायचं आपण पण आणि आपला जो कोणी लीड असेल मॅनेजर असेल त्याला पण सोबत घ्यायचं आणि मग कुठले कंटेंट पाहिजेत आपल्याला कुठले ठेवायचे दोन्ही ठेवायचे असतील तर दोन्ही ठेवा किंवा स्पेसिफिक नाहीत पाहिजे एक्झिस्टिंग जर नसतील कामाचे ते काढून टाकायचे मग हे सगळे मिळून आपण कोलॅबरेट करून ही ऍक्टिव्हिटी आपल्याला रिझॉल्व्ह करून पुढे जायचं सो हे आहे कुठलं कॉन्फ्लिक्ट सो आता आपल्याला दोन कमांड आहेत बरं का एक आहे गिट फेच म्हणून कुठली कमांड आहे गिट फेच आणि गिट पुल हे दोन कमांड आहेत आता या दोन कमांड म्हणजे काय करतात म्हणजे नेमकं काय करतात फेचनं काय होतं किंवा पुलनं काय होतं सो जस्ट वी आर गोइंग टू सी डिफरन्स काय आहे गिट फेच म्हणजे आता बघा आपण पुल घेतलं होतं आता मग आपण काय घेतलेलं होतं मला रिमोट रेपो जी होती ती लेटेस्ट मला पाहिजे होती माझ्या ह्याच्यावर तर आपण काय फेच केलं की पुल केलं पुल केलं आता आणखी एक कमांड आहे कुठली फेच कमांड एक कमांड आहे फेच तर फेच कमांड काय करते तर याच्यामध्ये मेन डिफरन्स जो आहे फेच आणि पुल मध्ये सो जस्ट वी कॅन सी आपण इथे बघू शकतो ज्यावेळेस आपण काय करायला लागलो पुल वर्सेस फेच सो आपण एखाद्या वर्किंग डिरेक्टरीमध्ये काम करतोय आपण एखाद्या वर्किंग डिरेक्टरीमध्ये काम करतोय तर आपण यूज केली कमांड काय करायला लागलो गिट फेच तर गिट फेच केलं तर ते काय करतं जे काही चेंजेस असतील ते फेच म्हणजे कमिट्स डाउनलोड करतं जे काही कमिट असतील ते कमिट डाउनलोड करतं पण वर्किंग डिरेक्टरीमध्ये अपडेट करत नाही ते फक्त तुम्हाला दाखवतं की हे कंटेंट हे चेंजेस झाले त्या फाईलमध्ये पण ते अपडेट करायला लागलंय का ओके नो आणि पुल काय करायला लागलं फेच पण करायला लागले आणि ती चेंजेस मर्ज पण करताय मर्ज पण करताय सो हा डिफरन्स आहे कशामधला पुल आणि फेच मधला सो आपण रिमोट रेपो आहे आणि ही आपली वर्किंग डिरेक्टरी आहे ज्याच्यामध्ये आपण काम करतोय पुल घेतलं की ते चेंजेस डायरेक्टली मर्ज होतात राईट रिमोट वरचे चेंजेस डायरेक्ट काय व्हायला लागलेत वर्किंग डिरेक्टरीमध्ये मर्ज व्हायला लागलेत पण आपण काय करायला लागलो फेच करायचं असेल आपल्याला फेच करायचंय तर आपण काय करतो पहिल्यांदा ते चेंजेस घ्यायला लागलो तर इथं ते चेंजेस नाही यायला लागले फक्त कमिट यायला लागलेत काय यायला लागलेत कमिट
कमिट यायला लागलेत ते चेंजेस पण यायला लागलेत पण ते मर्ज व्हायलेत का? नो. मग जर ते चेंजेस मर्ज करायचे असतील तर परत काय करावं लागतं? मर्ज. गेट मर्ज. मर्ज करावं लागतं. काय करावं लागतं? गिट मर्ज करावं लागतं. जसं की सपोज हिअर वी कॅन सी वन एक्झाम्पल. लेटेस्ट मी फुल घेतो. मी या ब्रँचवर चाललो, न्यू कॉन्फ्लिक्ट ब्रँचवर चाललो आणि मी इथं काही चेंजेस करतो. मी जस्ट आय एम गोइंग टू बी ॲड वन मोर फाइल हिअर. वेलकम टू गिटहब असं काहीतरी कंटेंट ऍड केले मी. स्टेटस केल्यानंतर आपण ही फाईल बघू शकतो. ऍड करायला लागलो ती फाईल मी. इनिशियल कमिट फर्स्ट कमिट आहे म्हणून मी इनिशियल कमिट मेसेज दिला. काय करतोय मी? पुश करतोय. सो ही ब्रँच वरती नाहीये म्हणून आपण काय केलं? अपस्ट्रीम करायला लागलो ती ब्रँच. गिट पुश अपस्ट्रीम युजर सिलेक्ट केला मी. सो हे चेंजेस काय झाले? आता तुमचे मेन ब्रँचवर गेलेले आहेत. म्हणजे सॉरी इथं गिटहबवर गेलेले आहेत रिमोटला. ओके, सो रिमोटला आपण इथं बघू शकतो. तर जर मी अमेझॉनवर परत जातो इथं, सो एक नवीन आलंय का? नवीन ब्रँच आली का? येस. इथं मी एक पीआर इथं रेज करतो. क्रिएट केलं पीआर. सपोज इथं आपण बघू शकतो त्याच्यामध्ये काही मर्जला पण काही इश्यू येणार नाही. तू चेक करतोय. आता बघा इथं कॉन्फ्लिक्ट वगैरे काही नाही. सो मी इथं काय केलं? मर्ज केलं डायरेक्टली. मर्ज केलं. सो हे ब्रँच काय झाली? मर्ज झाली का तुमची मास्टरमध्ये? येस. हे चेंजेस काय झाले तुमचे? मास्टरमध्ये मर्ज झाले. आता मी इकडे चाललो आणि चेकआउट करतो मी. कशावर? या ब्रँच मधनं मास्टर. मास्टरमध्ये. सो मास्टरवर चेकआउट केल्यानंतर ती फाईल आहे का? डेमो नावाची. नो. फुल घेतलं तर डायरेक्ट येणार आहे, राईट? येस. पण आता मी गिट काय करायला लागलो? फेच. फेच कमांड यूज करायला लागलो. ओके, मी गिट फेच करतोय. ओके, फेच केल्यानंतर ते सांगतोय तुम्हाला की ह्याच्यामध्ये ही फाईल जी आहे एक फाईल हे झालेली म्हणून. पण जर आपण एलएस केलं, फाईल आली का? नो. मला काय करावं लागेल? जे फेच केलेलं आहे ते मर्ज करावं लागेल. काय करावं लागेल? गेट मर्ज. गिट मर्ज. सो आता मी मर्ज केलं तर ती फाईल आली का? डेमो.txt नावाची आता मर्ज झाली का? येस. आता बघितलं तर ती फाईल आली आता. म्हणजे येस.
काय करायला लागली, फेच कमांड काय करायला लागते, ते फेच करते पण मर्ज करत नाही. चेंजेस सांगते हे चेंजेस झालेत, हे कमिट आहेत. मर्ज करते का ती? नो. नाही. गिट पुल काय करायला लागली, ही दोन्ही कामं एकदाच करते. फेच पण करायला लागली आणि मर्ज पण करायला लागली. कुठली कमांड? गिट पुल. सो हा डिफरन्स आहे कशामध्ये? सर मग पुल फेचचा फायदा काय? आपण सपोज फेचचा फेच फायदा केली फार आहे फायदा. ज्यावेळेस आपण आणि वर्किंग डिरेक्टरीमध्ये काम करत ओके. त्यावेळेस आपण वर्किंग डिरेक्टरीमध्ये काम करत असतो. सो आपल्याला काय करायचंय, की बघायचंय फक्त मर्ज नाही करायचं डायरेक्ट. आपल्याला ओके. फक्त बघायचंय, की काय-काय करून काय-काय चेंजेस व्हायला लागलेत. तर ते त्या केसमध्ये पुल जर केलं तर सगळं डायरेक्ट मर्ज होईल ना. हं. मग आपल्याला बघायचंय, आपल्याला मर्ज नाही करायचं. त्या केसमध्ये आपण काय करू शकतो? फेच. वी आर गोइंग टू बी यूज फेच. सो फायदा भरपूर आहे त्याचा. हां? ज्यावेळेस आपल्याला वी डोंट वांट टू मर्ज द लेटेस्ट चेंजेस. वी वांट टू सी व्हॉट आर द लेटेस्ट चेंजेस. So that time we are going to use only fetch. ओके. And if we want to do these changes, then we add merge, git merge. अच्छा. आणि आपल्याला डायरेक्ट पाहिजे असतील. आता काय होतं माहितीये का? आपण 1-2 दिवस ज्यावेळेस काम करायला लागलो ना, त्यावेळेस आपल्याला गिट फेचच करावं लागतं. डायरेक्ट आपल्या ब्रांचमध्ये आपण डायरेक्ट मर्ज नाहीत करत. गिट पुल नाहीत करत त्याला. आपण काय करतो? फेच करतो. बघतो काय चेंजेस आहेत. हं? क्लिअर? येस. So, this is about the Git and GitHub. मला ह्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगा काही डाउट्स, काही कळालं नाही. हं? आता भरपूर आणखी ह्याच्यामध्ये फॉर्किंग, रिबेसिंग, चेरी पिक, स्टॅश. आपण स्टॅश पण यूज करतो. सपोज काय करायचं असेल आपल्याला, आपण एखाद्या फीचरवर काम करायला लागलो. हां, सो म्हणजे जे इम्पोर्टंट आहे ते मी सांगतो. ते काम करत असताना सपोज काय झालं, तुम्हाला आणखी प्रायोरिटीवर आणखी इम्पोर्टंट टास्क आली. म्हणजे तुम्ही काय करता इथं एखाद्या ब्रँचवर काम करताय. मी एका ब्रँचवर काम करायला लागलो. म्हणजे जसं की मी इथं त्या ब्रँचवर काम करतोय. कुठल्या? कॉन्फ्लिक्ट ब्रँचवर काम करतोय. हां, सपोज मी इथं एखादी फाईल वगैरे ॲड केलेली आहे. त्याच्यामध्ये काम चालू आहे आणि मला दुसरं आणखी एखादं इम्पोर्टंट टास्क आलं. त्या केसमध्ये मला जे काही इथं काम जे माझं चालू आहे, हां, तर ते सोडून मला दुसरी ब्रँच क्रिएट करून त्याच्यावर काम करावं लागतं. तर मग मी त्यावेळेस तो टेम्पररी माझं जो काही इथलं जे काम आहे, तर ते मी कसं काय करणार? काय करणार त्याच्यासाठी? तर त्याच्यासाठी मी काय करतोय, मी इथं एक कमांड यूज करतो कुठली? git stash नावाची. कुठली? git stash. सो स्टॅश काय करतं? टेम्पररीली सेव्ह अनकमिटेड चेंजेस. हां, तो जे काही चेंजेस आहेत ते टेम्पररीली त्या ब्रँचमध्ये काय करतं? सेव्ह करतं. मग मी दुसऱ्या ब्रँचवर जाऊ शकतो. आणि परत मी मग जिथं माझे चेंजेस मी सेव्ह अनकमिटेड होते, तिथून परत माझं ते इम्पोर्टंट टास्क झालेलं येऊन वापस मी माझं काम काय करू शकतो? अप्लाय परत स्टार्ट करू शकतो. सो त्याच्यासाठी ही कमांड कुठली यूज होते? डॅश. स्टॅश कमांड यूज करतो आपण. पण हे जे काही आहेत डिफरंट मग कमांड्स आहेत. सो तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेशन गिट आणि गिटहबमध्ये काय डिफरन्स आहे? तर गिट काय आहे? व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे. गिटहब काय आहे? होस्टिंग सर्व्हिस आहे. हां, गिट आपण लोकल आणि डिस्ट्रिब्युटेड दोन्ही यूज करतो. गिटहब हे फक्त क्लाउडवरच आहे. हां, सो पर्पज काय आहे? तर गिटचा पर्पज काय आहे? तर कोड जे आहे मॅनेज कोड, त्याची हिस्ट्री मॅनेज करण्यासाठी. आणि GitHubचा काय पर्पज आहे? तर कोलॅबोरेशन आणि शेअरिंग. हं. आणि ही दोन्ही टूल आहे. म्हणजे GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेसनं पण आपल्याला यूज करता येतं. पण ग्राफिकल युजर इंटरफेस जास्त यूज नाहीत करत आपण. मोस्टली यूज करतो जो आपण बघितला CLI म्हणजे कमांड लाईन ऑनलाईन. कमांड लाईन इंटरफेस आपण यूज करतो आणि GitHubचं आपण बघितलं हे वेब बेस्ड, API बेस्ड किंवा CLI पण आहे GitHub. पण मोस्टली आपण जे आहे डायरेक्टली आपण यूज करतो GitHub GUI मोड त्याचं.
सो हे डिफरन्सेस विचारले ते गिट आणि गिटहब मध्ये. मग परत तुम्हाला वर्क फ्लो, पुल रिक्वेस्टचा वर्क फ्लो विचारतात. तर पहिल्यांदा आपण रेपो क्लोन केलेली, त्यानंतर ब्रांच क्रिएट करायला लागलो, त्याच्यामध्ये चेंजेस करतो. त्यानंतर मग ऍड कमिट करून ते पुश करतो. पुश केल्यानंतर PR रेज करतो गिटहब वर जाऊन. ते त्याच्यामध्ये रिव्ह्यूवर असाइन करतो. तर रिव्ह्यूवरचे अप्रूव्ह आल्यानंतरच ती PR काय केली जाते, मर्ज केली जाते आणि ती ब्रँच जी आहे, जी आपण नवीन केलेली होती ती डिलीट करतो. हा वर्क फ्लो पण विचारतात, जो आपण बघितलेला आहे फर्स्ट डेला, राईट. सो हा म्हणजे फर्स्ट सेकंड डेला आपण जो बघितलेला आहे तो हा वर्क फ्लो आपल्याला विचारतो. त्याच्यावरूनच आयडिया येते की तुम्ही रिअल मध्ये काम गिटहब गिट यूज केलेलं आहे की नाहीये. सो दीज आर द सम डिफरंट डिफरंट. मग आपण इथे काही कमांड बघितल्या. मेन ज्या कमांड होत्या, ज्या इम्पॉर्टंट होत्या, जसे की पहिल्यांदा सेटअप करताना आपल्याला कॉन्फिग करायचे. त्यानंतर एखादी रेपो आपल्याला लोकलवर क्रिएट करायची असेल तर INIT कमांड आपण यूज करतो. नसेल काही क्रिएट करायची, डिरेक्टली क्लोन करायची असेल तर गिट क्लोन तो डिरेक्टली रेपो आपल्याला घेता येते. कुठलेही चेंजेस झाल्यानंतर आपल्याला ते चेंजेस आपण स्टेटसनं ट्रॅक करायला लागलो. ते फाईल ऍड करण्यासाठी ऍड कमांड, मल्टिपल फाईल ऍड करायचे असतील तर गिट ऍड डॉट यूज करायचा, कमिट करण्यासाठी गिट कमिट, ब्रँचिंगसाठी आपण बघितली गिट ब्रँच, किती लिस्ट ऑफ ब्रँचेस डिस्प्ले करतात. ब्रँच क्रिएट करायची असेल तर गिट ब्रँच ब्रँच नेम, चेकआउट करायचं असेल त्या ब्रँचवर स्विच करायचं असेल तर गिट चेकआउट ब्रँच नेम, गिट ब्रँच क्रिएट करून इमिडिएटली त्याच्यावर स्विच करायचं तर गिट चेकआउट -b ब्रँच नेम. जर मर्ज करायची करंट ब्रँच मध्ये कुठलीही ब्रँच तर गिट ब्रँच गिट मर्ज देन ब्रँच नेम. डिलीट करण्यासाठी गिट ब्रँच -d डिलीट. सो रिमोट ऍड करण्यासाठी जसं आपण बघत होतो ज्यावेळेस आपण ती पहिल्यांदा फर्स्ट टाइम ब्रँच आपल्याला काय करायची, मास्टरवर पुश करायची, तर त्यावेळेस हे कमांड यूज करतो आपण. सो हे कमांड एवढी काही इम्पॉर्टंट नाहीये लक्षात ठेवण्याचं, कारण आपल्याला ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम मर्ज करतो त्यावेळेस ते आपल्याला डिरेक्टली हे देतं गिटहब की काय तुम्हाला कुठली तुमची ब्रँच हे करायची, तर त्यावेळेस तो डिरेक्टली आपल्याला इथं गिट पुश सेट अपस्ट्रीम ओरिजिन. सो ती ब्रँच आपल्याला फर्स्ट टाइम हे का तर ते आपल्याला हे देतं, तर डिरेक्टली आपण ही कॉपी करून पण इथं पुश करताना आपण यूज करू शकतो. त्यानंतर मग रिसेट करायचं असेल किंवा डिस्कार्ड चेंजेस करायचे तर ते गिट चेकआउट हायफन जे काही फाईलचं नाव आहे, किंवा रिसेट करायचे ते हेड तुमचं, सो गिट रिसेट हेड, ते फाईल कुठली रिसेट करायची ती रिसेट. सो तुम्हाला रिवर्ट करता येतात चेंजेस, म्हणजे रिवर्ट करायचे असेल तर गिट रिवर्ट, म्हणजे प्रिव्हियस जे चेंजेस असतील ते जायचं असेल तर गिट रिवर्ट करू शकतो आपण. सो असे काही म्हणजे रिसेट रिवर्ट करण्यासाठी किंवा आपल्याला गिटहबवर पण आपण जर सपोज एखादी ब्रँच आपल्याकडून चुकून मर्ज झाली आणि ती मला नाही पाहिजे, तर त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला सपोज इथं जसं की ब्रँचेस मध्ये गेलो मी किंवा इथं पुल रिक्वेस्ट मध्ये गेलो, आता ही क्लोज झालेली आहे. जर सपोज मला हे जे आहे हे चेंजेस नाही येत पाहिजे, इनिशियल कमिट जे आता आपण केलेलं आहे, मला हे चेंजेस नाही पाहिजेत, हे रिवर्ट करायचे, तर इथं आपल्याला ऑप्शन येतं एक रिवर्ट म्हणून. सो इथून आपण काय करू शकतो, हे चेंजेस आपले काय होतील म्हणजे निघून जातील आणि एक्झिस्टिंग अर्लियर जे चेंजेस होतील ते तुमचे राहतील. सो हे रिवर्टनं पण आपण एखादं चुकून आपल्याकडून काही जर गेलेलं असेल तर ते आपण बॅक पण घेऊ शकतो युझिंग रिवर्ट. सो हे आहे, हा आहे एकंदरीत वर्क फ्लो आपला गिट आणि गिटहबचा. सो याची प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं मग तुम्हाला हँड्स ऑन त्याच्यामध्ये होऊन जाईल. म्हणजे जे स्पेसिफिकली मॅन्युअल मध्ये काम करतायत त्यांना थोडंसं याची गरज आहे. जे ऑटोमेशन मध्ये करतायत त्यांना काही इश्यू नाहीये, पण जे मॅन्युअल मध्ये काम करतायत त्यांनी थोडंसं प्रॅक्टिस केलं तर याचा बऱ्यापैकी अवेअरनेस येऊन जाईल. ओके. आणि हे इम्पॉर्टंट आहे, आपल्याला हे कंटिन्युअसली यूज करावंच लागतं. ओके. टूल डिफरंट डिफरंट राहतील. कुठं बिट बकेट यूज करतात, पण तिथं पण गिटच असतं व्हर्जन कंट्रोल. कुठं गिटहब यूज करताय, फक्त तुम्हाला UIचा जो रिमोट रिपॉझिटरी ती फक्त चेंज होणार, बाकीचं गिट तर सेमच राहणार. सो त्याच्यामुळे गिट हे इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? येस.
So tomorrow we are going to start discussing with some API stuff. API आपल्याला कसं परफॉर्म करायचं. सो API साठी आधी आपण बघणार आहेत की API कसं करतो आपण एक्झॅक्टली API टेस्टिंग कशी परफॉर्म करतो. फार डीप मध्ये नाहीत आपण जाणार, पण एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू एक आयडिया येऊन जाईल की मॅन्युअल मध्ये पण कसं API करतो. तर पोस्टमन आपण यूज करणार आहेत. पहिल्यांदा आपण पोस्टमनचे ओव्हरव्ह्यू सिनारिओ बघू. कसं आपण एपीआय म्हणजे काय? एपीआय टेस्टिंग कशी परफॉर्म करायची? काय एक्झॅक्टली एपीआय टेस्टिंग असते? त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स कुठल्या आहेत? तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे रेस्ट ॲश्युअर्ड. रेस्ट स्टँड्स फॉर रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. सो ही रेस्ट काय आहे? किंवा आणखी दुसरी एक टाइप आहे सोप म्हणजे सिंपल ऑब्जेक्ट ॲक्सेस प्रोटोकॉल. सो ते काय आहे? काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये? का आपण रेस्ट इथे प्रिफर करायला लागलो? त्यानंतर मग ह्याच्यासाठी जे टूल आहे, तर आपण मॅन्युअल टेस्टिंगसाठी आपण एक टूल यूज करतो पोस्टमन नावाचं. सो ते टूल आपण बघू. हाऊ वी आर गोइंग टू बी डू द मॅन्युअल टेस्टिंग युजिंग द पोस्टमन. आणि सेम मॅन्युअलमध्ये जे काही आपण म्हणजे इथं मेनली आपण 4 ऑपरेशन्स परफॉर्म करतो. कुठले? तर क्रूड ऑपरेशन आपण जे म्हणतो. क्रूड स्टँड्स फॉर क्रिएट, रिट्राईव्ह, अपडेट अँड डिलीट. CRUD. क्रूड स्टँड्स फॉर क्रिएट, रिट्राईव्ह, अपडेट आणि डिलीट. म्हणजे डेटाबेसवर जे आपण हे करतो की नाही ऍक्शन्स. डेटाबेसमध्ये सपोज मला काय करायचं आहे, एखादा डेटा क्रिएट करायचा आहे. तर तिथून त्यानंतर मला ते डेटा फेच करायचा आहे. त्यानंतर मला तिथे डेटामध्ये काही अपडेट करायचं आहे. परत तो डेटा डिलीट करायचा आहे. तर सेम ऑपरेशन्स वी कॅन यूज दीज क्रूड ऑपरेशन्स वी आर गोइंग टू बी परफॉर्म युजिंग द एपीआय मग त्याच्यासाठी आपल्याला मेथड दिलेल्या आहेत सेपरेट. HTTPच्या मेथड्स आहेत. कुठल्या तर गेट मेथड आहे. तर फेच करण्यासाठी जसं गेट मेथड आपण यूज करणार. जसं डेटाबेस मधून काही रिट्राईव्ह करायचं असेल तर आपण सिलेक्ट कमांड यूज करतो. सिलेक्टनं आपण डेटा फेच करतो. तर तसंच इथे आपण यूज करणार आहेत गेट मेथड. तर अशा ते कम्पेअर करून आपण डेटाबेस कसं टेस्टिंग करतो तसंच त्या काइंड ऑफ एपीआय टेस्टिंग आपल्याला बघायची. एपीआय टेस्टिंग सेपरेट आहे. ना डेटाबेस टेस्ट करतो, ना याच्यामध्ये यूआय टेस्ट करतो आपण. नाही आपण एक्झॅक्टली डेटाबेस टेस्ट करतो, नाही एक्झॅक्टली युजर इंटरफेस टेस्ट करतो. ही मिडल लेयर आहे. एपीआय काय आहे? कुठली लेयर आहे? मिडल इंटरफेस आहे. तो आपल्याला काय करायचं? टेस्ट करायचं. आणि याचं एपीआयचं मेनली पर्पज काय? एपीआय मुळे काय व्हायला लागलं, तर तुम्हाला ना यूआय टेस्ट करायची गरज आहे, ना डेटाबेस टेस्ट करायची गरज आहे. डायरेक्टली तुम्ही जस्टिफाय करू शकता इथं जर तुमचं एपीआयज आता एक नवीन कन्सेप्ट यायला लागलाय बघा मार्केटमध्ये, की तुम्हाला ऍप्लिकेशन डिलिव्हर होण्याच्या आधीच तुम्हाला टेस्टिंग करता यायला पाहिजे. पॉसिबल आहे का? ऍप्लिकेशन तुमचं डिलिव्हर म्हणजे डेव्हलपरना ऍप्लिकेशन डिप्लॉय करायच्या आधीच तुम्ही टेस्टिंग करू शकता का? प्रोडक्शनच्या डिप्लॉयमेंटच्या आधी म्हणताय का सर तुम्ही? नाही, कुठलंही असू दे, प्रोडक्शनच ओके. नाही. ओके. मग मग ते कसं युएटी करतायत करू सर? शकतो ना त्याचा सर कोड आपण? त्याच्या लोकलमध्ये असेल तर? हं? नाही, कोड असतो. लोकलचा विषयच नाही आपल्याला. आपल्याला काय हं. करायचंय, की सपोज आता डिप्लॉयमेंट नाही झालेली, पण इनिशियली सपोज एपीआय पर्यंत काम झालेलं आहे त्यांचं. यूआयचं काम राहिलेलं आहे. ओके. हां, हां. म्हणजे एंड पॉइंट्स कॉन्फिगर केलेले आहेत. डेटाबेस कॉन्फिगर ओके. झालेला आहे, एंड पॉइंट कॉन्फिगर केलेला आहे. तर त्या केसमध्ये आपण इनिशियली एपीआय टेस्टिंग करू शकतो. आणि येस. एपीआय जर तुमचे वर्क करत असतील, तर मग तुमचं यूआय पण वर्क करणार आहे. यूआय ज्यावेळेस डिप्लॉय कराल त्यावेळेस ते वर्क म्हणजे तिथं मेजर चेंजेस येणार नाही. म्हणजे मेजर डिफेक्ट येणार नाहीत तुम्हाला जर एपीआय वर्क करत असतील तर. सो मग त्याच्यामुळे हे एपीआय ला फार इम्पॉर्टन्स आलेलं आहे सध्या. म्हणजे एपीआय एंड पॉइंट जर तुमचे म्हणजे एपीआय इंटिग्रेशन प्रॉपर होत असेल, 2 एपीआय म्हणजे मग आपण एक्झॅक्टली पूर्ण डीप मध्ये बघूच आपण म्हणजे एपीआय काय आहे नेमकं, एपीआय का इम्पॉर्टंट आहे. 2 ऍप्लिकेशन एकमेकाशी काय करणार आहेत? इंटरकनेक्ट करणार आहेत, एकमेकाशी कम्युनिकेट करणार आहेत. सो त्याच्यासाठी सुद्धा इथं काय यूज व्हायला लागले?
कुठली लेयर? मिडल. मिडल लेयर जे आहेत एपीआय लेयर आपण इथे यूज करतो आणि डिफरंट आता काय होतं बघा वेब ऍप्लिकेशन मध्ये डिफरंट टूल्स टेक्नॉलॉजीज यूज केले असतो डिफरंट टेक स्टॅक यूज केलेला असतो राईट कोण पायथॉन यूज करायला लागलंय कोण HTML यूज करायला लागलंय कोण जावा स्क्रिप्ट यूज करायला लागलंय म्हणजे डिफरंट लँग्वेजवर डिफरंट ऍप्लिकेशन आहेत राईट येस. आणि ते एकमेकाशी कम्युनिकेट करायचे ऍप्लिकेशन आता जसं मला एखाद्या ऍप्लिकेशनला आता मला सपोज चॅट जीपीटीला लॉग इन करायचंय चॅट जीपीटीला लॉग इन करताना मी काय करतोय माझ्या गुगल अकाउंटला ते ऍक्सेस द्यायला लागलो डायरेक्ट दोन ऍप्लिकेशन एकमेकाशी काय व्हायला लागले कम्युनिकेटर. मला इथं काय करायचंय सपोज मी इथे गेलो इनकॉग्निटो मोड मध्ये गेलो मी इथं ओपन केलं चॅट जीपीटी वर चाललो मी आणि चॅट जीपीटीला मला काय करायचंय लॉग इन करायचंय सो साइन अप आहे ऑप्शन किंवा लॉग इन ऑप्शन आहे सॉरी सो लॉग इन करताना मी काय करतोय लॉग इन कंटिन्यू विथ गुगल म्हणलं मी काय म्हणलं इथे कंटिन्यू विथ गुगल आता मी गुगलमध्ये ज्यावेळेस मी इथं माझा युजर नेम पासवर्ड वगैरे द्यायला लागलो तर हे गुगलचं आणि ह्याचं या दोघांचं काय व्हायला लागलं इथं दोन ऍप्लिकेशन एकमेकाशी कम्युनिकेट करायला लागलेत का येस. चॅट जीपीटी आणि म्हणजे मी गुगलचे क्रेडेन्शियल्स यूज करून कशामध्ये लॉग इन करणार आहे मी चॅट जीपीटी. चॅट जीपीटीला लॉग इन करणार आहे म्हणजे थोडक्यात मी काय करायला लागलो ऍक्सेस द्यायला लागलो ना मी ॲज अ युजर आय एम गोइंग टू बी प्रोव्हाइड अन ऍक्सेस गुगल अकाउंट ऍक्सेस टू द चॅट जीपीटी म्हणजे दोन ऍप्लिकेशन काय झाले दोघांनी एकमेकाशी काय केलं कम्युनिकेट केलं राईट येस. आणि हे जे कम्युनिकेट करतात आता हे दोघांचं आपल्याला माहित नाही की दोघांची टेक्नॉलॉजी एकच आहे का एकाच प्लॅटफॉर्मवर तयार झालीत का काय माहित नाही पण तरी पण ते दोघं एकमेकाशी काय करायला लागले कम्युनिकेट करतायत येस. सो त्याच्यासाठीच इथे युज केलेलं काय असतात एपीआय किंवा एक एक्झाम्पल जसं की आता आपण बघा माग एक जस्ट वी कॅन सी वन एक्झाम्पल इथं एक दाखवतो मी तुम्हाला मी इथं झिरोदा मध्ये आहे आणि झिरोदा मधून मला काय करायचे सपोज मला फंड्स ऍड करायचे काय करायचे मला मला आज काही स्टॉक सपोज कन्सिडर करा परचेस करायचे मग परचेस करण्यासाठी मला काय करावं लागतील माझ्या इथं अकाउंटला फंड्स पाहिजेत की नाही इथं अकाउंट्सला फंड्स पाहिजेत की नाही मग फंड्स मध्ये जाऊन मी काय करायला लागलो ऍड फंड्स वर जातोय ऍड फंड्स वर जाऊन मी क्लिक केलं सो आता यानं नेव्हिगेट करायला लागलं सपोज इथं मी फंड्स सपोज मी केलं मला 1000 रुपयाचे स्टॉक ऍड करायचे सो मी काय केलं 1000 रुपये केलं इथं युपीआय केलेलं आणि कंटिन्यू केलं सो कंटिन्यू केलं मी क्लिक केलं की हे जे आहे यानं एपीआय ट्रिगर केलं हिट केलं कुठलं याला माझे जे एंड पॉइंट आहे त्या मी ते युपीआय यूज केलेलं होतं राईट सो त्या युपीआय ला एंड पॉइंटला त्यानं ट्रिगर केलं म्हणजे हे दोन ऍप्लिकेशन तर इंटिग्रेशन आहे की नाही इथं येस. काय आहे बघा माझं झिरोदाचं अकाउंट आहे झिरोदाच्या अकाउंट मध्ये मला फंड्स ऍड करायचे मला फंड्स ऍड करायचे कुठल्या स्टेट बँकेच्या अकाउंट मधून सो मी इथून रिक्वेस्ट केली तर रिक्वेस्ट गेली स्टेट बँकेला किंवा मी स्टेट बँकेचं सपोज इथं जस्ट मी इथं क्लोज करतोय रिक्वेस्ट परत मी जातो ऍड फंड्स 1000 रुपीज मला ऍड करायचे मी युपीआयच्या ऐवजी मी काय यूज करायला लागलो नेट बँकिंग कंटिन्यू केलं रिक्वेस्ट कुठे गेली दोन ऍप्लिकेशन एकमेकाशी कनेक्टेड आहेत कम्युनिकेट करायला लागलेत पण येस.
इथं जरी मी हे केलं तर मला डायरेक्ट सगळ्याचे सगळे फीचर नाहीत ऍक्सेस करता येत. मला फक्त ही रिक्वेस्ट कुठली जर मी युजर आयडी टाकला, पासवर्ड टाकला, लॉग इन केलं आणि इथं लॉग इन केल्यानंतर मला फक्त तिथं काय दिसतं, की ₹1000 ची रिक्वेस्ट आलेली. ती रिक्वेस्ट तुम्हाला अप्रूव्ह करायची का? येस केलं. सो काय पिन वगैरे विचारेल तो टाकणार मी. लगेच हे लॉग आउट होऊन जाणार आणि मी वापस कुठल्या अकाउंटला येणार? झिरो. झिरोला. सो इथं जे आहे म्हणजे हे एपीआय हे जे इंटिग्रेशन आहे या दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये कशाचं इंटिग्रेशन आहे? एपीआय. API. हे इंटिग्रेशन कशाने व्हायला लागलंय? ही एंड पॉइंट हे वेगळे एंड पॉइंट्स इथं कशानं कम्युनिकेट व्हायला लागले ते? एपीआय न. सो हे आपल्याला बघायचं की एक्झॅक्टली हे एपीआय टेस्टिंग काय आहे? मग आपल्याला हे कुठले आधी आपण बघणार आहे पोस्टमन टूलनं कसं परफॉर्म करता येतं. मग पोस्टमन नंतर मग आपल्याला तेच पोस्टमन मध्ये जे आपण सिनारिओ बघू, ज्या मेथड बघायच्यात आपल्याला गेटची गेट मेथड आहे. त्यानंतर पोस्ट मेथड आहे. अपडेट करण्यासाठी गेट गेट, पोस्ट, फेच, पुल, डिलीट. सो ह्या मेथड आपल्याला वी आर गोइंग टू बी लर्न इन अ पोस्टमन ऑल्सो. ओके. सो आय होप गिट तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअरिटी आलेली असेल की गिट काय आहे, गिटहब काय आहे, कसं आपण गिटहब यूज करायला लागलो. ओके. So we'll stop here. So tomorrow onwards we start discussing the API. Okay. येस. चलो. Have a great day. तर त्या लिस्ट ऑफ कमांड्स शेअर कराल का? शेअर केलेले की हे जे हे ओके. हे हे माझ्यामध्ये ही फाईल शेअर केलेली ना पहिल्या दिवशीच. येस सर केली. बघावं लागेल. ठीक आहे. थँक्यू. हा. चलो. बाय.